लोकांना माहीत असेल की आपले बऱ्याच 50-60 वर्षापासून आजोबा पंजोबा पण माहीत आहेत, परंतु बऱ्याच खासदारांना माहीत नाही की आपली स्वतःची नावं जे हयात आहेत त्यांची नाही. त्यामुळं आपल्याला सातबारा हा जिवंत करायचा. जिवंत म्हणजे हयात असणाऱ्या लोकांची नावं ही सातबाऱ्याला आली पाहिजे. पण हे काळाच्या ओघात झालेलं नाही. त्यामुळे एक आता संधी आलेली आहे, त्या संधीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. आता तसं बघितलं तर आतापर्यंत तालुक्यात जवळजवळ फक्त 500च्या आसपासच जिवंत सातबाराच्या या मोहिमेचा लाभ घेतलेला आहे. तर मी जास्तीत जास्त या खासदारांना आवाहन करेन की आपणही या योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या जे खासदार मयत असतील, जे आपले पूर्वज मयत असतील, तर त्यांच्या पश्चात वारसाचा तपासून सद्यस्थितीमध्ये जे कोणी जिवंत खासदार असतील त्यांचीच नावं सातबाऱ्यावर घेणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीनं तुमचं सुद्धा तेवढं सहकार्य आवश्यक आहे. जोपर्यंत तुमचा अर्ज येत नाही तो पण आपला पुढे जाता येत नाही. त्याचं जे ॲफिडेव्हिट असते आणि इतर कागदोपत्री पूर्तता असेल ही सुद्धा आपण वेळेत करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं आपण परीक्षेचं आवाहन करेन की जिवंत सातबारा मोहीम जी आहे याचा सुद्धा आपण लाभ घ्यावा. याबरोबरच शासनानं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू केली. म्हणजे फक्त सातबारा जिवंत करण्याबरोबर सुद्धा सातबाऱ्याच्या इतर अधिकारांसाठी बऱ्याचशा अशा काही नोंदी आहेत की ज्या नोंदी पूर्वापार म्हणजे गेल्या 50 वर्षापासून तशाच आहेत. उदाहरणार्थ तगाई नोंद असेल किंवा इतर काही नोंदी असतील ज्या नोंदींचा आजच्या परिस्थितीनुसार काही अर्थ राहतो. अशा नोंदी सुद्धा आपल्याला कमी करता येतील. आता या कमी करत असताना यासाठी आपण तहसील कार्यालयामध्ये अर्ज करावा आणि ज्या काही नोंदी असतील तर त्या आपल्याला कमी करता येतील. तर यासाठी सुद्धा आपण दुसऱ्या टप्प्यामधला जी जिवंत सातबारा मोहीम आहे याचा आपण सर्वच या तालुक्यातल्या आपल्या खासदार शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला सातबारा जिवंत तर करतोच, त्यासोबत इतर पण ज्या काही शेरे असतील हे सुद्धा कमी करता येतील आणि आवश्यक आहे तेवढे शेरे ते सातबाऱ्यावरती राहतील. त्यामुळे आम्ही यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना आवाहन करेन की दुसऱ्या टप्प्यातली जी मोहीम आहे यामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आज या मोहिमेच्या किंवा या कार्यक्रमासाठी आपण सर्वच ग्रामपंचायतच्या वतीने खूप आम्हाला सहकार्य लाभलं. ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि आपण सर्वजण खूप या ठिकाणी मेहनत घेऊन व्यवस्थित नियोजनबद्धरित्या आज आपण दाखले वाटपाचा कार्यक्रम आपण आता करतोय. आता वाटपाच्या पेक्षा